व्यवसाय वाढीसाठी संधी शोधताय? ती संधी लवकरच येतेय। गडिंग्लज मध्ये सुरू होतंय भव्य संजीवनी कृषी प्रदर्शन। कृषी, औद्योगिक आणि गृहोपयोगी वस्तूंचं सर्वांनी पाहावं असं प्रदर्शन दिनांक 4 ते 7 जानेवारी 2025 एसटी स्टँड मागे मुलींच्या शाळे शेजारी गडहिंग्लज। राज इव्हेंट्स, संपर्क 98 564 682 आणि 98 599 497। आजच आपला स्टॉल बुक करा। नववर्षाचे जल्लोष, वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या इतक्या जणांवर कारवाई। एकतीस डिसेंबरच्या रात्री नववर्षाच्या स्वागतासाठी होणाऱ्या उत्साहात कायदा व सुव्यवस्थेचा भंग होऊ नये यासाठी कोल्हापूर जिल्हा पोलीस दलाने ठोस उपाययोजना केल्या। पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांनी जिल्ह्यात 50 ठिकाणी नाकाबंदी व विशेष पेट्रोलिंग आदेश जारी केले। यावेळी वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्यात आली। पोलीस विभागाने महत्त्वाच्या ठिकाणी फिक्स पॉइंट नेमले होते। प्रत्येक पॉइंटवर ब्रेथ अॅनालायझर मशीन उपलब्ध करून मद्यधुंद वाहन चालकांवर नजर ठेवण्यात आली। 31 डिसेंबरच्या रात्री 6 पोलीस उपाधीक्षक, 80 पोलीस अधिकारी आणि 700 पोलीस कर्मचाऱ्यांचा बंदोबस्त होता। या कठोर उपाययोजनांमुळे वाहतूक नियम उल्लंघनांवर मोठ्या प्रमाणात कारवाई झाली। 31 डिसेंबरच्या रात्री जिल्हाभरात एकूण 1328 केसेस नोंदवण्यात आल्या। यामध्ये दारू पिऊन वाहन चालवणे, ट्रिपल सीट, नंबर प्लेट नियमभंग, वन वे उल्लंघन, विना सीट बेल्ट, गाडीवर मोबाईलचा वापर करणाऱ्यांवर कारवाई करण्यात आली। दारू पिऊन वाहन चालवणाऱ्या चालकांचे लायसन्स रद्द करण्यासाठी प्रादेशिक परिवहन विभागाला सूचना देण्यात आल्या आहेत। कोल्हापूर जिल्हा पोलीस दलाने नागरिकांना वाहतूक नियमांचे पालन करण्याचे आवाहन केले आहे। दारू पिऊन वाहन चालवणे किंवा इतर नियम तोडल्यास पुढील काळात कडक कारवाई करण्यात येणार असल्याचेही पोलीस विभागाकडून सांगण्यात आले आहे। माझा महाराष्ट्र न्यूज कोल्हापूर।